वरून कीर्तन आतून तमाशा. थोडं खरं बोललं की झाली सुरू वळवळ. आयला भावांनो, पण ती झिरवळ तर छक्क निघालं राव. गोधड्यात तलवारबाजी. गेम झाला मोठा. शूटिंग 7 महिने आधी झाली होती म्हणते. पिक्चर आत्ता रिलीज झाला, कारण सेन्सॉर बोर्डानं आत्ता मान्यता दिली. मोठा गेम केला टोपीवाल्याचा, काय बी म्हणा. पण ह्याचे कारण 2 असू शकते. पहिलं कारण असू शकते की एक तर अजितदादांची बाजू घेणारे, विलिनीकरणाच्या बाजूने असणारे हे राजकारणातून कायमचे बदनाम करून संपवायचे. दुसरं एक कारण असू शकते की एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष भरकटवायचं. करुणाई केला कांड, पण त्याला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही असं मला वाटते. अरे महिना घरापासून दूर राहा लागते. काजू बदाम खाऊन येशीत बसून पुरी यायची मस्ती चढून असते. खेळली कुस्ती. मी काय समर्थन करत नाही हा, पण लक्षात घ्या भावांनो, आपली मूळ समस्या वेगळी आहे. लॉकडाऊनचं मोठं संकट आहे, गॅस तुटवडा आहे, पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, लोकांमध्ये रोष वाढत आहे. आणि त्या रोषाला न्यूट्रल करण्यासाठी आज 10 दिवस झाले आपण पाहतोय, रोज टी व्ही मोबाईलवर पाहतोय, रोज डायरेक्ट ॲडल्ट पिक्चर, रोज नवीन हे सुरू झाले. म्हणजे बाकी बातम्या येऊच नाही, लोकांनी हेच पाहत राहावं, आहे की नाही. आता साधूचं सोंग घेणारे काय भाजपवाले काय साधे नाही. तुम्ही तर पाहिलंच, डायरेक्ट हायवेवर डॉग शॉट मारते. एक समजलं भावांनो या सगळ्या गोष्टी ह्या महिन्यात, की प्रत्येक चंदन लावणारा आणि टोपी घालणारा सज्जन नसतो. जे स्वतःला लई भोळं दाखवतात ना, ते आतून तेवढे त्याच्यापेक्षा जास्त काळे असतात. असो, किराणा फिराणा भरून ठेवा, महागाई वाढणार असा अंदाज आहे. भेटू.